लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नील काब्रा अकॅडमीचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये विक्रम. विद्यार्थ्यांना तब्बल 251 पदके. AMC 2025-2026 आणि IOQM मध्ये घवघवीत यश. नाशिकच्या विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावर झेप. सविस्तर बातमी. 2003 पासून शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नील काब्रा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध ऑलिम्पियाडमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकूण तब्बल 251 पदकांची कमाई करत संस्थेच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अमेरिकन मॅथमॅटिक्स कॉन्टेस्ट AMC 2025-2026 मध्ये नील काब्रा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर टॉप 5 पर्सेंटाईलमध्ये स्थान मिळवत नाशिकचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच IOQM ऑलिम्पियाडमध्ये एका विद्यार्थ्याने नाशिकमध्ये सर्वोच्च 63 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याशिवाय डॉक्टर होमी भाभा यंग सायंटिस्ट एक्झाममध्येही अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी 3 गोल्ड व 1 सिल्वर मेडल मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे. आतापर्यंत या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी 1667 गोल्ड, सिल्वर आणि ब्रांझ मेडल्स मिळवले असून IIT, NIT, AIIMS, IISER तसेच नामांकित अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे. या यशाचा गौरव करण्यासाठी गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती पूजनाने झाली. संचालक मनोज काब्रा आणि विशाखा काब्रा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी करिअर काउन्सिलर योगेश पाहेती, सेवानिवृत्त प्रिन्सिपल व जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया तसेच पेरेंट अँड मेंटर रश्मी लुथरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन जीवना लुथरा आणि ओजस काब्रा यांनी केले. कार्यक्रमात पालकांनीही आपले अनुभव व्यक्त करत अकॅडमीबाबत समाधान व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ नाशिक मिड टाउनचे अध्यक्ष JJ पवार, सचिव संपत पवार, चेतन भगत यांच्यासह अनेक मान्यवर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकॅडमीचे संचालक मनोज काब्रा आणि विशाखा काब्रा यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला. नील काब्राज अकॅडमी हे एक नावाजलेलं नाव शिक्षण क्षेत्रामधलं. आपण अनेक विद्यार्थ्यांना आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे, ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा आणि ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा. सन 2003 पासून नाशिकच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो. आपल्याकडे इयत्ता 3री पासून तर इयत्ता 12वी सायन्स पर्यंत विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, ऑलिम्पियाड, IIT, JEE, नीट अशा वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा असो, एंट्रन्स परीक्षा असो किंवा ऑलिम्पियाड असो, आपण फार उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन करतो. आपले अनेक विद्यार्थी IIT मध्ये गेलेले आहेत, एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथे सुद्धा गेलेले आहेत, आयसरला गेलेले आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस अशा नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा गेलेले आहेत. इयत्ता 3री ते 10वी पर्यंतचे आपले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या ऑलिम्पियाडमध्ये इंटरनॅशनल रँक 1, ऑल इंडिया रँक 1 असा यशस्वी त्यांनी यश मिळवलेलं आहे. आणि हे यश मिळवणं म्हणजे खरंच फार मोठं एक चॅलेंज आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हे मेडल जेव्हा मिळवले तर तब्बल आतापर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना 1667 मेडल मिळालेले आहेत. यावर्षी 2025-26 मध्ये नील काब्राज अकॅडमीच्या जवळपास विद्यार्थ्यांनी जवळपास 251 मेडल मिळवलेले आहेत वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि ऑलिम्पियाडमध्ये. त्याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा अचिव्हमेंट केलेले आहेत. अमेरिकन मॅथमॅटिक्स कॉन्टेस्टमध्ये आपले विद्यार्थी जगामध्ये टॉप 5% मध्ये सुद्धा चमकलेले आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे. पालकांचा सहभाग, पालकांचा सपोर्ट, विद्यार्थ्यांचं सेल्फ स्टडीचं जे काही सगळ्यात महत्त्वाचं एक गुण आहे तो आणि आमचं उत्तम मार्गदर्शन असा त्रिवेणी संगम होऊन एक उत्कृष्ट निकाल तयार होतो. आणि अशा उत्कृष्ट निकालामध्ये नील काब्राज अकॅडमी दरवर्षी सातत्याने सुंदर असा निकाल देत आहे. अशा आमच्या या विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस उत्तरोत्तर छान प्रगती होत राहो, ते चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्यात फार उत्तम स्तरावर जावं अशीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. बच्चों में निगेटिविटी बहुत ज्यादा आ रही है, शॉर्ट टर्म बहुत ज्यादा है, उसके कारण बैकफुट पे जा रहे हैं. अगर आपका पॉजिटिव एटीट्यूड है तो आप बहुत कुछ अच्छा काम कर सकते हैं. थर्ड,
एस ई स्किल्स की जो मैं अभी बात कर रहा था स्किल्स के बारे में, और लास्ट वाला एच है, एच इज हैबिट्स। अगर आपके राइट हैबिट्स है तो आप जरूर तरक्की करोगे। सो द वर्ड इज कैश, KSH। अगर ये 4 वर्ड पे हम लोग काम करते हैं तो डेफिनेटली सक्सेस होंगे। सो सभी बच्चे और पेरेंट्स उनको बहुत बहुत शुभकामनाएं। और जो लेटेस्ट सर्वे आ रहा है अभी तो आप और एक टॉपिक है मल्टीपल इंटेलिजेंस। अभी पहले IQ देखते थे, अभी IQ की कोई जरूरत नहीं है, अभी इंटेलिजेंस की जरूरत है कि हर एक आदमी का इंटेलिजेंस कौन सा है। अगर आपका बच्चे का इंटेलिजेंस आप फाइंड आउट कर सकते हो तो आप अगर उसको अभी से अगर तलाशना कोशिश करेंगे तो वो डेफिनेटली डायमंड बनेगा। सो थैंक यू एंड बेस्ट ऑफ लक। थैंक यू। Before I conclude, I would like to acknowledge the parents of all the ward participants here today. Your support, encouragement, and constant belief in your children play a powerful role in their achievement. This recognition belongs to you as much as it does to them. Congratulations once again to all the ward participants and my best wishes to each one of you. Thank you. I'd like to congratulate all the kids. I think they have beautiful achievements and so many medals. I think a very big round of applause for each and every one of them, and for all the parents for all their support. I don't think the kids would have done this without you all. Kabra sir, Vishakha ma'am, and the entire staff of NKA. I think they really help support and guide the children at every point. एक खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा अपने बंदों से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है। आपण अशी गोष्टी गाता की देवाने आपल्याला विचारलं पाहिजे, अरे बाबा तुला काय पाहिजे ते मी तुला देतो, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। माझे सहकारी श्री मनोजी काबरा, विशाखा मॅडम यांनी मला विशेष अतिथी म्हणून बोलवून मला बहुमान दिला आणि आपल्या सर्वांची मला एकजूट करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे। विद्यार्थ्यांना हेच सांगेन की आपण विद्वान हा गटामध्ये सगळ्यांना माहीत आहे आणि हे संवाद जुळलं आहे। आज तर त्याची व्हॅल्यू अधिक आहे असं मला वाटत आहे। आणि या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सरांनी आमच्या पालकांना मॅडमचे काही मार्गदर्शन केलं वर्षभर आम्ही सर्व पालकांच्या वतीने त्यांचा निश्चितच होत आहे की यापुढे त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे। आणि Respected guests, respected parents and my dear students, it gives me immense pleasure to welcome you all to the award ceremony of Neil Kabra's Academy today. We have gathered here to felicitate our brilliant students who have brought laurels to the institute and made parents very proud. Their success is a reflection of their hard work, self-study and determination, the guidance of our dedicated mentors and the unwavering support from their parents and grandparents. मुझे मैथ से इतना डर लगता था कि मैथ का नाम सुन के ही सम सॉल्व करने का मन नहीं करता था। When I was sitting in class for the first time, I was so clueless कि कुछ भी दिमाग में नहीं जाता। But over time, with ma'am's support, maths became fun. As I remember कि आगे बहुत मेहनत है, but बहुत सक्सेस भी है। तो कंटिन्यू वर्किंग हार्ड एंड गिविंग इट ऑल योर एफर्ट्स, क्योंकि अब मेहनत कर लो और बाद में सक्सेस एंजॉय करना। आखिरी बात before I go is that I would like to thank both Kabra ma'am and sir for their energy, time and efforts into teaching me, because it played a crucial role in my academic journey. They did more than just teach me. They shaped the way I think, the way I approach problems, and most importantly, they took away my fear of maths and converted it into a love for the subject. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.